आणि आई खलत्यात काय आणलीस? बासमती तांदूळ होतं ग. तू या घरी आहे का नाही कोकणाचा भात खातात ना, आणि तुला बासमती तांदळाची खिचडी आवडते म्हणून घेऊन आलो. आणि काय झालं ग तुमचं नांदेडला जाऊन राहायचं? ही आई ना म्हणालेत की आपण नांदेडला जाऊन राहिल्यावर इथं आई बाबाचं कोण करल? आणि लग्न होतंय का म्हणले? मग नोकरी नांदेडला हाय, रूम करून नांदेडलाच राहता, तुमच्या पोरीला नांदेडला शिट्टी मध्ये ठेवता, मग इथं गावातच पचाल्या 6 महिने झालं. इथं गावात राहून राहून निसती काय ढुस झालीस. कशी होतीस आपल्या घरी पांढरी शिपत रुवावणी. सोयऱ्याला मन जर असं नांदेडला जायचं नाही तर तुला जन्मभर गावात तर ठेवतील. शेताला वाटला होते का सासू तुला निंदायला? मग बस आमच्यावनीच खुरपत शेतात. आणि होय ग, धुण्या भांड्याला आणि स्वयंपाकाला बाई होती म्हणे की आधी. हो पण आता लग्न झाल्यावर मी आले ना तर काढली. हा काढणारच होय की. आता तू फुकटची नोकराने आलीस की मोठ्या मोठ्या बाता गाळव खायला. आता लावायला होती या घरच्याला आहे की नाही बाई स्वयंपाकाला भांड्याला, नाहीतर सासूला सरळ म्हणायचं तुम्ही धुणं भांडे करा मी स्वयंपाक करतो. तुम्ही एकटी करू करून नुसती रोड झालीस की.